महाराष्ट्र में मुख्यमंत्री वयोश्री योजना बुजुर्गों के लिए वरदान साबित होने वाली है। इससे महाराष्ट्र के 1 करोड़ 60 लाख वरिष्ठ नागरिकों को फायदा होने वाला है। इस योजना को सामाजिक न्याय विभाग ने 6 फरवरी को लागू किया था, लेकिन अभी तक जमीनी स्तर के वरिष्ठ नागरिकों तक नहीं पहुंच पाया है। आइए देखते हैं ये खास रिपोर्ट। ये सरकार बेसहारा और बेघर वरिष्ठ नागरिकों के चेहरे पर मुस्कान ला रही है। महाराष्ट्र सरकार द्वारा मुख्यमंत्री वयोश्री योजना की शुरुआत के साथ वरिष्ठ नागरिकों के बैंक खातों में सीधे 3,000 रुपए जमा किए जाएंगे। इसके लिए कुछ नियम और शर्तें बनाई गई हैं। आइए ग्राफिक्स के माध्यम से देखते हैं। बुजुर्ग व्यक्ति की उम्र 65 वर्ष से अधिक होनी चाहिए। प्रति वर्ष 2 लोगों के लिए आय की आवश्यकता है। 3 साल तक कोई पेंशन ना लिया हो। पिंपरी चिंचवड पालिका ने इस योजना की तैयारी कर ली है। सामाजिक न्याय विभाग बैंक खाता खुलवाएगी। शहर के 10 से 12% यानी करीब 1.5 से 2 लाख बुजुर्गों को इसका फायदा मिलने वाला है, लेकिन इसमें कुछ समय लगेगा, ऐसा पिंपरी चिंचवड मनपा के अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील ने कहा। 6 फेब्रुवारी 2024ला सामाजिक न्याय विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना ही लागू करण्यात त्याच्या संदर्भाचा GR पब्लिश झालेला आहे। त्याच्यामध्ये जनरली 65 वर्ष वयोगट आहे त्याच्यापेक्षा जास्त जे वर्षाचे नागरिक आहेत त्यांच्यासाठीची ही योजना आहे। त्यांना त्या उपकरणं देण्यासंदर्भात असेल किंवा त्यांना मानसोपचार काय म्हणतात आपण त्याला प्रशिक्षण असेल आणि सोबत काही योगा संदर्भाचं काही प्रशिक्षण असेल, अशा संदर्भाची ही योजना आहे की त्यांना जेणेकरून हे जे जीवन आहे त्याचं सुखकर करता येईल। त्याच्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावरती महापालिका स्तरावरती वेगवेगळ्या कमिट्या फॉर्म केलेल्या आहेत। महापालिका स्तरावरील आयुक्त हे त्याचे प्रमुख आहेत। त्याच्यामध्ये सदस्य सचिव हे उपायुक्त समाज कल्याण असतील आणि सदस्य हे वैद्यकीय विभागाचे प्रमुख असतील। याचा फक्त यांचा रोल असा आहे की ही जी काय आहे ती कमिटी ती त्यांची पात्रता जी लाभार्थी यादी आहे ती निश्चित करण्याचं काम करेल। जनरली महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणे एक 10 ते 12% वयोवृद्ध ही संख्या असली पाहिजे, असं त्यांचा एक निकष आहे। तर त्याप्रमाणे आपण गृहीत धरलं की 25 ते 30 लाख लोकसंख्या पकडली तर आपल्याकडे 1.5 ते 2 लाख वयोवृद्धाची संख्या असण्याची शक्यता आहे। आणि ह्या लाभार्थीची निश्चिती केल्यानंतर आपण सामाजिक न्याय विभागामार्फत याच्या जे खात्यावरती डीबीटीचं हस्तांतरण केलं जाईल। ते प्रत्येकी त्यांची रक्कम निश्चित करून दिलेली आहे शासनामार्फत, त्याप्रमाणे ते काम केलं जाईल। त्याच्यामध्ये त्यांनी काही निकष दिलेले आहेत की जसं की याच्यामध्ये कुठला लाभ जर अगोदर घेतला असेल मागच्या 3 वर्षांमध्ये तर त्यांना ती योजना लागू नाहीये। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 लाख त्याचं वार्षिक उत्पन्न पाहिजे। त्याच्यानंतर त्याचं आधार कार्ड आहे 65 वर्षापेक्षा वयाचा मोठा वयोगट पाहिजे। अशा काही बेसिक अटी आहेत की ज्या आहेत त्याप्रमाणे ते लागू करण्यात आलेलं आहे। सगळ्यांना ही जवळपास सगळ्यांसाठी लागू आहे। त्याच्यासाठी ती मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी। बुजुर्गों को इस योजना के बारे में जानकारी हो, इसके लिए स्थानीय स्तर पर उचित योजना बनाना जरूरी है। इसकी कमी फिलहाल पिंपरी चिंचवड शहर में देखी जा रही है। ये योजना समय पर नागरिकों तक पहुंचनी चाहिए और बुजुर्गों का आशीर्वाद लेना चाहिए, ऐसा सामाजिक कार्यकर्ता विजय कुमार पाटिल का कहना है। पिंपरी चिंचवड शहराचा विचार केला तर आता 30 लाख जनता आहे। त्या 30 लाख जनतेमध्ये आपण आपल्या पिंपरी चिंचवडला उद्योग नगरी म्हणतो किंवा कामगार नगरी म्हणतो। अशा या कामगार नगरीमध्ये 4.5 लाखापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आता वास्तव्यास आहेत। अशा या ज्येष्ठ नागरिकांना ही जर आता शारीरिक आणि मानसिक मदत मिळण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना ही आता 6 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे। प्रत्येक महानगरपालिकेचे आयुक्त हे त्यांचे पदसिद्ध सदस्य असल्या कारणाने ही योजना तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि ही योजना प्रत्येकाला लाभ मिळवून देणारे असल्या कारणाने सदरच्या योजनेची जनजागृती होणे गरजेचं आहे। मी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना विनंती करेल की तुम्ही पदसिद्ध सदस्य असल्या कारणाने तुम्ही ह्या योजनेची कार्यान्वित आपल्या शहरामध्ये करावी।
आरामशीर 3,000 रुपयामध्ये चष्मा येऊ शकतो, श्रवण यंत्र येऊ शकतं, व्हीलचेअर येऊ शकते, त्यांना जर वॉकर पाहिजे असेल तर वॉकर येऊ शकतो, एखादा अपंग असतील तर त्यांच्यासाठी एखादी बायसिकल मिळू शकते। त्यामुळे 3,000 ही अमाऊंट ही काही छोटी नसून 3,000 रुपयामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना हा सहारा मिळणार असल्या कारणाने आणि सदरची ही जी रक्कम आहे ही थेट ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्या कारणाने त्या रकमेचं त्यांना व्यवस्थित नियोजन करता येईल आणि 3,000 रुपयामध्ये त्यांना ज्या शारीरिक आता ज्या अवस्था त्यांच्या शारीरिक जी गरज आहे या 65 वर्षानंतर ती गरज त्यांना ही आता पूर्ण करता येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, V-SARIS न्यूज, पिंपरी चिंचवड।